ओझोन थेरपी या विषयावर आपण चर्चा करत होतो. मागच्या वेळी ओझोन म्हणजे काय हे आपण बघितलं. तर हा ओझोन आपण अनेक आजारांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने विविधपूर्ण पद्धतीनं वापरतो. तर आपण आज चर्चा करणार आहोत ओझोन फॉर कॅन्सर. तर बेसिकली कॅन्सरसाठी ओझोनचा उपयोग कसा होतो याच्यावर थोडक्यात आपण एक 5 ते 10 मिनिटात चर्चा करणार आहोत. मुख्यतः कॅन्सर हा काय आहे? कॅन्सर हा रोग आहे असं लोक म्हणतात, पण प्रत्यक्षतः रोग आणि कॅन्सरच्या पेशी असा जर आपण विचार केला तर ह्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. रोग कधी होतो? जेव्हा शरीराची जी सिस्टीम आहे, शरीराच्या वेगवेगळे सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये कुठे ते काहीतरी अडथळा आला की एखादा रोग होतो. पण कॅन्सर जो होतो, कॅन्सर ही अशी परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये एक विचित्र प्रकारच्या पेशी, की ज्या वेगळ्या प्रकारच्या पेशी एकाच्या 2, 2च्या 4, 4च्या 8, 8च्या 16, 16च्या 32, 32च्या 164 वगैरे 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 अशा स्पीडनी वाढत जातात आणि त्याच्या गाठी बनतात. त्याला कॅन्सर म्हणतो आपण. म्हणजे कॅन्सर ही शरीरामध्ये होणारी एक वेगळ्या प्रकारची स्थिती आहे असं आपण म्हणता येईल. म्हणजेच कॅन्सर हा रोग असण्यापेक्षा शरीरामध्ये घडलेली एक विचित्र अनैसर्गिक घटना, ही अनैसर्गिक वाढ, त्याला आपण कॅन्सर असं म्हणतो. तर ही अनैसर्गिक वाढ होते कशामुळे? पूर्वीच्या ज्या काळामध्ये लोक होती, पूर्वीच्या काळामध्ये लोक जगत होते, तेव्हाचं कॅन्सरचं प्रमाण आणि आत्ताचं कॅन्सरचं प्रमाण ह्याची जर तुलना केली तर कॅन्सरचं प्रमाण आत्ताच्या काळामध्ये खूप वाढलंय. का वाढलंय? लाईफस्टाईलमध्ये चेंजेस झाले, खाण्यापिण्यामध्ये फरक झाले, आपल्या ज्या रोजच्या जीवनातल्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रचंड फरक आले. मुख्यतः एक स्ट्रेस फॅक्टर हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. हा सगळीकडे काडी लावण्याचं काम करतो. तर कॅन्सर का होतो हे बेसिकली अजून 100% कळलेलंच नाही. आणि म्हणूनच कॅन्सरवर आज अनेक प्रकारचं संशोधन चाललंय, अनेक प्रकारचे केमोथेरपीज, अनेक प्रकारचे रेडिएशन थेरपीज, ह्या प्रकारचा कॅन्सर मारण्यासाठी ही ट्रीटमेंट, ह्या प्रकारचा कॅन्सर मारण्यासाठी ही ट्रीटमेंट, असे आज वेगवेगळी ट्रीटमेंट आपल्याला कॅन्सरमध्ये दिसते. तर यात ओझोनचा उपयोग कसा होतो याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूया. बेसिकली अनेक प्रकारच्या कॅन्सरमध्ये मुळात आपल्या शरीराची जी इम्युनिटी बिल्ड करणारी जी प्रत्येक सेलची शक्ती असते त्याला अँटीऑक्सिडंट कपॅसिटी म्हणतात किंवा अँटीऑक्सिडंट शेल म्हणतात. शरीरातल्या प्रत्येक पेशीला एक अँटीऑक्सिडंट शेल असते आणि त्याच्यावरती प्रत्येक पेशी ही स्वतःचं संरक्षण करत असते. आणि कॅन्सर पेशी ज्या असतात त्यांना अशी अँटीऑक्सिडंट शेल नसते. मुळातच अनेक प्रकारचे कॅन्सर हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळेच होतात. तर ओझोनचा उपयोग कुठं होतो की बेसिकली ओझोनमुळं हे जे अँटीऑक्सिडंट शेल आहे ही नसल्यामुळं ह्या सेल्स पटकन मारल्या जातात किंवा त्यांची वाढ 100% तिथल्या तिथं थांबवली जाते. आणि ज्या सेलना अँटीऑक्सिडंट शेल आहेत ती शरीराची सेल्स प्रोटेक्ट केल्या जातात. म्हणजे एखादा पेशंट किमोथेरपी घेतोय किंवा रेडिएशन घेतोय, तर रेडिएशन घेतल्यानंतर त्याच्या कॅन्सर सेल तर मरतात, पण त्याच्याबरोबर त्याच्या चांगल्या सेल पण तितक्याच प्रमाणात डॅमेज होतात. तर ह्या चांगल्या सेल जर त्याला वाचवायच्या असतील तर त्याला अँटीऑक्सिडंट कपॅसिटी, त्याच्या अँटीऑक्सिडंट शेल पॉवरफुल करायला पाहिजे. आणि त्यासाठी ओझोनचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. ओझोन हा कॅन्सरची वाढ थांबवण्यात आजपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोगी ठरलेला आहे. कारण बेसिकली ह्या कॅन्सर सेल्सला अँटीऑक्सिडंट सेल नसल्यामुळे ओझोनमुळे त्या इमिजिएट तिथल्या तिथं त्यांची वाढ थांबते, त्या वाढायचं बंद होतं. मग हा ओझोन आपण कॅन्सरमध्ये कुठल्या कुठल्या प्रकाराने वापरतो? तर कॅन्सरमध्ये ओझोनेटेड वॉटर, रेक्टल ओझोन, त्याचबरोबर ब्लडमध्ये मिक्स करून त्याला ॲटोएमो म्हणतो आपण. तर ॲटोएमो पद्धतीने अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या कॅन्सरमध्ये ओझोनचा उपयोग केला जातो. आणि अनेक प्रकारचे कॅन्सर ओझोन प्लस आयुर्वेदिक काही ट्रीटमेंट अशा पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येतो. जे रेडिएशन किमोथेरपीचे साईड इफेक्ट आज आपल्याला दिसतात की ज्याच्यामुळं माणूस, बघा आता आपलं एक लाईफ जे आहे, प्रत्येक जण जन्माला आलाय, प्रत्येक जण जाणार आहे, पण या लाईफच्या प्रवासामध्ये आपण किती हाल करून जगायचं की आनंदात जगायचं, असा कॅन्सरच्या रुग्णापुढे मोठा प्रश्न असतो. आणि हा जर प्रश्नाचा विचार केला तर जेव्हा तो रेडिएशन थेरपी, केमोथेरपी ह्या ट्रीटमेंट बरोबर स्वतःचे हालही त्याचे वाढत जातात. पण तेच जर ओझोन थेरपी आणि प्लस काही आयुर्वेदिक, होमिओपॅथिक अशा पद्धतीच्या औषधांचा अवलंब केला तर त्याच्या शरीराचे हाल होणारे निश्चितच थांबतात. आणि अशा रुग्णांना कॅन्सर पासून जे होणारे हाल आहेत ते थांबवण्याचं काम ओझोन थेरपी मार्फत निश्चितच होतं.
आणि ओझोन थेरपी ही कॅन्सरसाठी एक को थेरपी म्हणून अगदी 100% सक्सेसफुल आज आहे. आज अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये ओझोन को थेरपी म्हणून वापरले जाते. पण काही आयुर्वेदिक होमिओपॅथिक ट्रीटमेंट बरोबर मेन लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणून ओझोन वापरून सुद्धा आज कॅन्सरचे अनेक पेशंट चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये आहेत आणि राहतात. आणि निश्चितच याचा फायदा सर्व कॅन्सर पीडित रुग्णांना होतोय आणि याची कॉस्ट रेडिएशन केमोथेरपीच्या कंपॅरिझन मध्ये अतिशय निग्लिजिबल पडते आणि अतिशय नगण्य किमतीमध्ये कॅन्सरचे पेशंट आज चांगल्यापैकी कंट्रोलमध्ये आहेत, चांगल्यापैकी बरे आहेत, चांगल्यापैकी राहताना दिसत आहेत. ओझोन थेरपी ही अनेक रोगांसाठी वरदान आहे. जसं आपण आता पाहिलं कॅन्सरसाठी तिचा उपयोग आहे, त्याच पद्धतीनं इथून पुढे आपण वेगवेगळ्या रोगांमध्ये ती कशी उपयोगी पडते हे आपण सांगणार आहोत. आपल्याला जर ही माहिती हवी असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांनाही हे चॅनल शेअर करा. धन्यवाद.